रुग्णालयाविरोधी आंदोलनावरून पुणे भाजपमध्ये मतभेद। खासदार मेधा कुलकर्णींनी भाजप आंदोलकांचे टोचले कान। चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचा कुलकर्णींचा आरोप। प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला। कोरटकरच्या जामिनाचा 9 एप्रिलला कोल्हापूर कोर्टात फैसला। प्रशांत विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना दणका। आरोप असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। तर एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे निर्देश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सुपूर्द। धमक्या येत असल्याने घैसास यांनी राजीनामा दिल्याचा प्रशासनाचा दावा। कबरीच्या वादानंतर आता नामांतराचा वाद। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद आणि दौलताबादच्या नामांतराची मागणी। इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही, म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये। भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका। शोभा फडणवीसांच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या। चंद्रपुरातील भाजप 2 मेळाव्यांवरून फडणवीसांचे खडे बोल। नगरच्या कर्जत जामखेड नगरपंचायतीत रोहित पवारांना धक्का। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव। पक्षाच्या 12 पैकी 8 नगरसेवकांचा नगराध्यक्षांवर अविश्वास। ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला। भाजप आमदार संजय केळकरांनी शिवसेनेला डिवचलं, तर ठाणे युतीचा बालेकिल्ला असल्याचं नरेश म्हस्केंचं विधान। धाराशिवमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याचा संशय। 78 विद्यार्थ्यांना मिळालेल्या समान गुणांची होणार चौकशी। झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। आणि भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे। ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार गडगडला। 10 सेकंदात गुंतवणूकदारांच्या 19 लाख कोटींचा चुराडा।